हॅलो, नमस्कार मंडळी. तर सकाळी उठल्या उठल्या गोड खाण्याची क्रेविंग्स होती. म्हणजे आतून अशी इच्छा होती की गोड खावं. संध्याकाळी जर उशीरपर्यंत जागलं तर काहीतरी चटपटी खाण्याची इच्छा होती. एखाद्या गोष्टीचा शेजाऱ्याच्या घरी भजी तळतायत किंवा शेजाऱ्याच्या घरी काहीतरी छान असा वास आलाय, भाजी फोडणीला टाकलेला किंवा एखाद्या मसाल्याचा ग्रेव्हीचा वास आला की अजून त्या गोष्टीची क्रेविंग होती. किंवा आपण एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलोय, त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जे काही बनवलंय ते आपल्याला अचानक आठवतं, तेव्हा पण आपल्याला क्रेविंग होती. एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला बसलोय, आपल्या ताटामध्ये जेवण आहे, आपण चांगलं जेवण घेतलेलं आहे, पण शेजारच्याच्या ताटामध्ये आपल्याला जे आवडतं ते आहे, ते आपल्या लक्षात नाही आलं की आपण ते ऑर्डर करावं, तरी सुद्धा आपल्याला क्रेविंग्स होतात, फूड क्रेविंग्स होतात. म्हणजे काय होतं, आपल्याला काही प्रकारचं अन्न खाण्याची इच्छा होती. तर एक तर गोड खाण्याची इच्छा होती किंवा एक तर मिठाचं खाण्याची इच्छा होती. आणि जेवढं गोड खाण्याची इच्छा होती, ते गोड खाल्ल्यानंतर अजून गोड खाण्याची किंवा अजून मिठाचं खाण्याची इच्छा होती. आणि मिठाची खाण्याची चटक जर लागली तर आपल्याला जेवढं आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त खायला लागतो. म्हणजे मिठाचं जर प्रमाण आपण एखाद्या गोष्टीमध्ये बघा, आपल्याला तर जर सपोज चिप्स खायला दिले तर आपलं 2-4 चिप्समध्ये पोट भरत नाही. आपल्याला जेवढे समोर ताटामध्ये चिप्स दिसतील तेवढे आपण खातो. किंवा एखादं स्नॅक असेल, गोड असेल काय, तर ते खाल्लं की आपल्याला अजून, अजून, अजून इच्छा होत जाते. आता ही इच्छा होऊ नये किंवा आदल्या-मधल्या क्रेव्हिंग्समुळं काय होतं, आपण आधीमध्ये जे नकोय ते खायला लागतो. त्यामुळं आपल्याला काय होतं, आपलं वजन वाढतं आणि वजन वाढू नाही द्यायचं. म्हणून कोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर 6 महिन्यामध्ये मी माझं 18 किलो वजन कमी केलेलं आहे आणि मी माझी पूर्ण वेट लॉस जर्नी, सगळ्या टिप्स, ट्रिक्स किंवा जे काही गोष्टी आहेत ज्यानं मला फायदा केला, त्या प्रत्येक गोष्टी मी शेअर करत असते तुमच्याबरोबर. भरपूर जणांचं वजनसुद्धा कमी झालेलं आहे. घरगुती टिप्स असतात, काहीही असं वेगळं नसतं ज्यानं की आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल किंवा आपल्याला म्हणतो ना एखाद्या गोष्टीसाठी हे करायला लागेल की मला ही गोष्ट सोडली नाही, काही नाही. फक्त साखर, मीठ, मैदा ह्या गोष्टी प्रमाणामध्ये नाही घेतल्या तरी चालतात. मीठ म्हणजे वरून मीठ, अन्नामधलं मीठ नाही, वरून मीठ जे आपण घेतो त्या गोष्टी, ज्या चटपटीत बाहेरच्या विकतच्या पॅकेट मधल्या ज्या गोष्टी आपण आणून खातो त्या गोष्टी नाही घेतल्या. भरपूर पाणी पिलं, भरपूर छान अशी 6 ते 7 तासाची आजच्या काळातली झोप घेतली, चावून चावून खाल्लं, प्रोटीनचा इनटेक व्यवस्थित घेतला. स्पेशली असं काही प्रोटीन घेण्याची गरज नाहीये, पण प्रोटीनचा इनटेक आपण जर घेतला व्यवस्थित, म्हणजे म्हणतो ना आपण, दिवसाला आपल्या वजना एवढं प्रोटीन डाळीमधून, कडधान्यांमधून, पनीरमधून, भरपूर गोष्टींमधून, मखाण्यांमधून, भरपूर गोष्टीतून प्रोटीन मिळतं आणि ते प्रोटीन आपण शरीराला दिलं पाहिजे. प्रोटीन पचायला वेळ लागतो, त्यामुळे वेट लॉस व्हायला मदत होते. आपली चरबी कमी झाली पाहिजे, आपलं फॅट कमी झालं पाहिजे, आपल्याला अशक्तपणा नाही आला पाहिजे. मी माझा वेट लॉस केलेला आहे. हळूहळू तुम्ही तुमचा वेट लॉस करायला तुम्हाला ह्या गोष्टींनी मदत होईल. तर जी क्रेविंग असते ती कमी करण्यासाठी आज मी अगदी वेगळं बोलतीये, तुम्हाला पण माहिती आहे. जरा खूप ऑफिसच्या मीटिंग रात्री चालू होत्या, त्यामुळे इतकं बोलून बोलून ना थोडंसं दुखायला लागलं इथं. परत मैत्रिणींचे कॉल वगैरे, त्यामुळे थोडंसं असं बोलतीये. तर जी क्रेविंग आहे ती क्रेविंग होऊ नये म्हणून काय खायचं ते मी तुम्हाला ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, मी इथं ना पॅन तापायला ठेवलेलं आहे. मिस्टरांना सांगितलं होतं जवस आणायला, मला पण अंदाजा नाहीये किती आहेत जवस. 50 आहेत का 100 ग्रॅम आहेत, बरोबर 100 ग्रॅम आहेत, बरोबर आहे माप. तर बघू शकता तुम्ही माझ्या हाताचं वजन झालं हे 100 ग्रॅम आहेत हे जवस. आता हे जवस घ्यायचे, इकडं मी तवा किंवा पॅन, कढई काय असेल ते तुम्ही तापायला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये हे जवस टाकायचे. गॅस आपल्याला लोच ठेवायची, लो फ्लेम ठेवायची. हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय, मंद आचेवर भाजून घ्यायचंय. जवस केसांसाठी, चेहऱ्यासाठी, तुम्हाला माहित असेल केसांसाठी
खूप फायदेशीर आहेत जवस. आपण वरून लावतो, पण आतून कोणती गोष्टीचे आपण इनटेक केला ना, तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. म्हणजे वरून गोष्टी घेण्यापेक्षा जेवढ्या पोटात घालता येतील चांगल्या गोष्टी ना, तेवढ्या गोष्टी पोटामध्ये घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्या गोष्टी ॲटलिस्ट खाण्याच्या आहेत त्या तरी पोटामध्ये घालायच्या. आपण नाही खाऊ शकत त्या ठीक आहे, पण ज्या गोष्टी खाण्याच्या आहेत त्या तरी पोटात घातल्या पाहिजेत. तर छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे. क्रेविंग जे म्हणतो आपण, आपल्याला एखादी गोष्ट खाण्याची आतून खूप अशी इच्छा होते, म्हणजे खाल्ली पाहिजे असं नाही का, आपल्याला वाटतं की खाल्लं पाहिजे, आता खाल्लं पाहिजे. तर ती इच्छा जी आहे, आणि खाण्याची कधीही अशी इच्छा होत नाही की भाजी पोळी खाल्ली पाहिजे, काकडी खाण्याची इच्छा कधी होत नाही, गाजर खाण्याची इच्छा कधी होत नाही. इच्छा काय होते? चटपटीत स्नॅक खाण्याची, चिप्स खाण्याची, कुरकुरे खाण्याची, शेव खाण्याची, भजी खाण्याची, चहा पिण्याची, कॉफी पिण्याची, ह्या इच्छा होतात. साखर खाण्याची, लिंबू सरबत पिण्याची. लिंबू सरबत चांगला आहे, पण जास्त साखरेचा नाही प्यायचा. थोडीशी साखर टाकून प्यायचा, नाही टाकली तरी चालेल, नुसतं लिंबू पाणी पिलं तरी चालतं. ह्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, ह्याला करपू नाही घ्यायचं. एक 5 ते 10 मिनिट किंवा 10 मिनिट लागू शकतात ह्याला भाजायला. आता किती खायचं वगैरे कमेंट येण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते, दिवसभरामध्ये फक्त 1 ते 2 चमचे, 2 चमच्यांच्या वर किंवा 1 जरी चमचा, अर्धा चमचा. आता सपोज मला 4 वाजता किंवा 2 वाजता मी जेवण केले, 1 वाजता मी सपोज जेवण केले आणि 5-5:30ला मला आता काहीतरी हलकं फुलकं खायचंय. पण त्याच्या आधीच मला 4 वाजताच अशी आतून इच्छा होतीये की मी काहीतरी खावं, आणि मिठाचं खावं, साखरेचं खावं, अशीच इच्छा होते. दुसरी कुठली इच्छा होत नाही आपल्याला. मीठ आणि गोड खाण्याची इच्छा होते. त्यावेळेला अर्धा चमचा किंवा 1 चमचा जवस. आता ज्याला खूप उष्णतेचा त्रास आहे ना, उष्णता होणाऱ्याला कशातून येते उष्णता, ज्याला खूपच उष्णतेचा त्रास आहे त्यांना अर्धा चमचा खाल्ला तरी चालेल. मी आता खूप दिवस झाले हे जवस खाते. चवीला सुद्धा छान लागतात. आणि हे बघा वाजायला लागले, छान असे कुरकुरीत झाले पाहिजेत असे भाजायचे. तर चवीला सुद्धा छान लागतात. अर्धा चमचा किंवा 1 चमचा खायचे. आपल्याला आपल्या शरीराचं माहीत असतं उष्णता कशी आहे आपल्यामध्ये. 1 चमचा, आता सपोज मी 1 चमचा खाते, मी सारखंच खात असते, मला काही उष्णतेचा त्रास नाही आहे. तर हे खायचं, 1 ग्लास पाणी प्यायचं आणि मस्तपैकी बाहेर चालायला जायचे. आपली जी क्रेविंग असते ना काहीतरी खाण्याची, ती जाते आणि आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या कॅलरीज, जे म्हणतो ना आपण अनहेल्दी कॅलरीज, किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला काही फायदा होणार नाहीत, त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जात नाहीत. आपला वेट वाढत नाही. आणि वेट वाढू नये हे तर आपला मोठा मोटिव्ह आहे ना, आपल्याला वजन तर कमी करायचं. तर बघा आता हे छान असं बारीक गॅसवर भाजतंय तोपर्यंत थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे. आणि इथं मी टाटाचं मीठ आहे माझं बरं का, हे एवढ्यासाठी जास्त होईल. एवढं मीठ घेतलेलं आहे मी. तर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना हळद टाकली ना तरी चालते, पण कसं होतं, लहान मुलं पण खातात आणि हळदीचे डाग वगैरे अंगावर लागतात. तुम्हाला हळद जरी टाकायची असेल ना तरी तुम्ही टाकू शकता, पण हळद पण गरम असते म्हणून मी हळद नाही टाकली. एवढे जे आपले ओरिजिनल जवस आहेत आणि त्याला एक छान चव येण्यासाठी मीठ टाकायचे. तुम्हाला हे मिठाचं पाणी जरी नसेल टाकायचं ना तरी तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण मी टाकते. एवढं मीठ ठीक आहे, म्हणजे काही एवढं जास्त मीठ नाही आहे. चव पण येईल आणि खाल्लं पण जाईल, नंतर खाल्लं जाणार नाही नुसतं. तर हे छान असं मिक्स करून घेते. आता हे जवळ छान भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला ते पाणी टाकायचं. तुम्ही तुमच्या घरी जेव्हा पण हे बनवताल ना तेव्हा ना हे व्यवस्थित भाजलंय का हे ना असं हे करून बघायचं, क्रिस्पी झालं पाहिजे. नाही अजून भाजलेलं, उडायला लागलेलं आहे म्हणजे भाजलेलं आहे. भाजलेलं आहे, तुम्हाला कळू शकतं. तुम्ही जेव्हा घरी बनवाल ना तेव्हा हे भाजलेलं आहे. हे बघा भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये हे पाणी टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं. तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी सुरुवात केली होती रेसिपीज पासून, पण तुमच्या समोरच मी आता जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की मी पब्लिकली अनाऊन्स केलं की मी माझं वजन कमी करून दाखवणार आहे. आणि मी जवळजवळ तुमच्या समोर 76 किलोपासून 68 ते 67-68 किलो ते फिरत असतं, थोडंसं 1-2 किलो ना, म्हणजे 67 किलोपर्यंत मी तुमच्या समोर वजन कमी केलं. आणि त्याच्या आधीचं जे वजन आहे
ते मी कमी केलं होतं, त्याची पण तुम्हाला स्टोरी माहीत नसेल तरी तुम्ही बघू शकता. भरपूर अशी व्हिडिओ आहे त्याच्यात मी रोज सांगत असते की मी कशी समोर आली, कोणत्या कॉन्फिडन्सनं आली, माझ्यामधला कॉन्फिडन्स किती लो झालेला, मी ती किती स्ट्रेसमध्ये होते, मला किती त्रास होत होता. आता हे जे चिकटलं आहे ना, हे होतं सेपरेट थोड्या वेळानं. हे तुम्ही ना छान करायचं आहे, म्हणजे भाजायचं आहे, पण गरम गरम डब्यामध्ये भरायचं नाही आहे. छान भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे डब्यामध्ये भरायचं आहे. किती स्वस्तात पडते बघा. मला नाही माहिती जवळ किती, मी माझ्या मिस्टरांना आणायला सांगितलेले, पण मला वाटतं 20, 30, 40, 50 रुपयाचे असतील. 5 चिप्सचे पॅकेट आपण आणून खातो, त्याच्यापेक्षा तर हे स्वस्त आहे. एकदम स्वस्तात मस्त असं हे आपल्याला हे जवळजवळ आठवडाभर जाईल एवढं. बाहेरचं आपण आणतो ते शरीराला चांगलं नसतं, महाग असतं, त्याच्यापेक्षा हे खाल्लेलं चांगलं आहे ना. ह्यानं शरीराला काहीतरी फायदा पण होईल, तोंडाला चव पण येईल आणि आपली क्रेविंग पण जाईल, आपलं वजन पण वाढणार नाही. त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की कोणी कोणी हे खाल्लेलं आहे ऑलरेडी किंवा कोण कोण बनवणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा कुणाचं किती वजन कमी झालेलं आहे, कारण आपल्याला कमेंट लावायला लागते. भरपूर जण कमेंट करतात, पण काय काय स्क्रीनशॉट माझ्याकडून घेतले जातात, काय काय विसरले जातात. कमेंटला जो रिप्लाय येतो ना, कमेंटला रिप्लाय येतो, ते मला बघणं होत नाही ऑफिसमुळं, किंवा ते बघणं होत नाही. त्यामुळे तुम्ही सेपरेट अशी प्रत्येक व्हिडिओला सेपरेट अशी कमेंट करत जा, कुणाचं किती वेट होतं, किती कमी झालेलं आहे. वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचे. आणि ज्याचं वजन कमी झालेलं आहे त्यांनी सुद्धा कमेंट करायची. थोड्याच दिवसात एक नोटीस पिरियड चालू आहे माझा. तुम्हाला माहिती आहे मी जॉब सोडलेला आहे, कारण ऑफिस चालू झालेलं आहे. मला आता जमणार नाही ऑफिसला जायला, माझी मुलगी आहे, मला सांभाळायला मुलीला माझ्या कुणीही नाही आहे. त्यामुळे थोड्या दिवसातच मी ऑफिसचं काम माझं बंद होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला माझा 30 दिवसाचा काय प्लॅन आहे किंवा मी रोज काय खाते ते लाईव्ह दाखवणार आहे. लाईव्ह म्हणजे रोज व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल. मी जसं माझं वजन कमी केले, केसांवर, चेहऱ्यावर काही परिणाम जसं आहे तसं राहिलंय, म्हणजे असं परिणाम नाही झालेला. जे म्हणतो ना, तुम्ही म्हणाल तुझे केस, माझे केस छोटेच आहेत पहिल्यापासून. मला हॉस्टेलला चालत नव्हते, आम्हाला अलाउड नव्हतं असे मोठे केस, वेण्या, हेअरस्टाईल करायला. त्यामुळे आपलं छोटे केस असलेलेच बरे आहे. तेव्हापासून माझे छोटेच केस आहेत, असे काही एवढे मोठे नाही आहेत. त्यामुळं तुम्ही हे करा. नंतर 30 दिवसाची जी सिरीज चालू होईल त्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा. एकमेकांच्या नादाने वजन कमी केलं जातं, कॉन्फिडन्स वाढतो, कुणीतरी जोडीदार असल्यासारखं वाटतं आपल्याला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.